सद्यस्थितीमध्ये बदललेली जागतिक बाजारपेठ, साखरेचे अस्थिर दर, वाढता उत्पादन खर्च, हंगामाचा कालावधी कमी, या सर्व गोष्टीचा विचार केला तर भविष्यामध्ये कारखाना चालवणं अवघड आहे. आणि आम्हाला कारखान्यांनी पत्र दिल्यानंतर आमच्यामध्ये असा विचार झाला की ठीक आहे, जेव्हा सोडून जातोय आपण कारखाना चालवायचा प्रयत्न करायचा. जिल्हा बँकेने आपल्याला कर्ज नाकारलं आणि हे सगळं होत असताना कारखाना तर चालला पाहिजे आणि बँक तर कर्ज देत नाही. त्याला दत्त इंडियाला द्यायचं का शरी अग्रवाल द्यायचं? दत्त इंडिया आपल्याला भाड्याप्रमाणे जास्त आहे. धन्यवाद. पिरियड मध्ये जर संबंधित कुणीही श्रीराम असेल किंवा जवाहर असेल, कुणीही दोघांपैकी एकाने करार जर मोडला तर 8 कोटी रुपये कॉम्पन्सेशन त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. असताना पाठीमाग आज आमच्या शेतकऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला टायमिंगला पैसे मिळतात, 10 ते 15 दिवसात पैसे मिळतात. आणि त्या विषय काय होतोय ते मागच्या कराराचं बोलताय, इथं आपल्याला उद्याचा हा विषय चाललेला आहे. काय आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याची तरतूद ऐका 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 तुम्हाला ऐकायचं का ऐकायचं नाही? जे काय ठरलेलं आहे, जो काही शब्द गेलाय त्याप्रमाणे गेल्या उसाचं पेमेंट होणार. विश्वास ठेवलाय आपल्यावर, आमचा पण गटाचा विश्वास आपल्यावर आहे. आपण चालवा. 5 मिनिटं तुम्हाला सभासदांसाठी द्यायला येत नाहीत का? 5 मिनिटं थांबा. हे तुम्ही जे प्रश्न मांडले सगळी उत्तरं आमच्याकडे, आपण बसूया. तुम्ही चुकीचे काहीतरी वकील, तुम्ही नेहमी चुकीचे प्रश्न मांडता. तुम्ही 5 वर्षापूर्वीच्या कराराचं बोलता.